परभणीत आज उभाटाला मोठा हादरा बसलेला आपल्याला पाहायला मिळते। हजारोच्या संख्येने उभाटा गटाला सोडून शिंदे गटामध्ये कार्यकर्ते दाखल होण्यासाठी मोठा तामझाम करत मुंबईला निघालेले आहेत। मूळ काय कारण आहे आपण जाणून घेऊया। भाई, कुठल्या पक्षात होतो तुम्ही आणि आता शिंदे गटात जाताय, काय नेमक्या भावना आहेत? आता जे पूर्ण कार्यकर्ते निघालेले आहेत संपूर्ण उभाटा गटामध्ये होते, तर उभाटा गटामधून आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा प्रवेश करीत आहोत। नेमकं काय कारण आहे? उभाटाला कंटाळले तुम्ही आणि शिंदे गटात जाताय? कंटाळलेत म्हणजे तुम्ही पूर्ण परभणी बघितला असा चेहरा मोहरा, 10 वर्ष झालं कुठल्याही प्रकारची सुविधा पोटेत नाही आणि इथं जवळपास रस्त्याची सुविधा नाही, कोणत्या कामधंद्याची नाही, MIDCचा प्रश्न आहे, बस स्टँडचा प्रश्न बघा, तर कुठल्याही प्रकारचं कोणतंच काम होत नाही। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही निकटवर्ती मानले जातात ठाकरे गटाचे आमदारांचे, मात्र आज तुम्ही शिंदे गटात प्रवेश करण्याला मुंबईला निघालात। नेमके किती कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे? पदाधिकारी किती आहेत? पदाधिकारी जवळपास 1000च्या वर आहेत आणि आपल्या परभणीचा जो विकास होणार आहे तो एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळेच होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि इथून पुढे होणारच आहे। लाडक्या बहिणीचा सध्या तुम्ही पाहतात सर्वांना खात्यामध्ये पैसे पडत आहे। नेमकं कधी प्रवेश होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालंय का तुमचं? 21 तारखेला प्रवेश होणार आहे, त्यानंतर तुम्हाला नंतर बोलूत आपण। शिंदे साहेबांनी तुम्हाला काही कमिटमेंट केलं का विधानसभेसाठी? नाही, विधानसभेत तसं काय नाही, पण पूर्ण परभणीची जनता जर संधी दिली तर आम्ही नाका लढवण्याची इच्छुक आहोत। तर नक्कीच ठाकरे गटाच्या कंटाळून खरं तर मोठ्या संख्येनं पदाधिकारी आज निघालेले आहेत मुंबईच्या दिशेनं। विकासाचा दृष्टिकोन घेऊन या ठिकाणी 21 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश हा होणार आहे। ठाकरे गटाला खरं तर मोठा हादरा हा मानला जातोय। मोठ्या संख्येनं वाहना घेऊन ताफा या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। कॅमेरा पर्सन राहुल धबालेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।